भाग 3 धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो. साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो. तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काही नाही. स्वतःचे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषांची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनवधानाने भडक रंगवली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीचे म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे. त्याच्या कथा माहीत आहेत. ठिकाण, नाव, प्रसंग, संबंध इत्यादी अनेक बाबी माहीत आहेत. ही माहिती या खेडीपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोहोचली? शिवाजी, शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादींवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणे रचले नाही. याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे. सर्वांनी ते केले ते साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांची तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसमटलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेल्या एकांगीपणा सोडला तर या प्रचार व प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायास शेवटपर्यंत पोवाडा व नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृतीखेरीज कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही तर नुसते अंकगणित छाप, सैन्याचे आकडे आणि सनावळ्यांनी सांगितलेले व तार्किक पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमांचा दुसरा प्रयोग तरी होईल का? शिवाय ऐकणाऱ्यांच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावे लागते. पुन्हा लिहिणाऱ्यांच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतातच. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा शिवाजींची प्रतिमा आहे तशी करायलाही कारणीभूत आहे. हे खरे, पण अर्थात त्याचा वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरेही कारणे असू शकतात. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता.
त्याचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता. हिंदू पदपातशाह होता. गोब्राह्मण प्रतिपालक होता. अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, हे भूषण कवींचे कवन या दृष्टिकोन व्यक्त करतो. शिवाजींचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजींच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला. तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरे म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता. तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता, इत्यादी इत्यादी. असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेय नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरे असणे आपणास सांप्रतकाळी सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे हे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी, प्रताप व पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे, तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वरचढच असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंदा का व्हावे लागते? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे, तर मग श्रींना राणा प्रतापांच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यशप्राप्ती झाली हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखी काहीतरी चांगले करायला निघाला होता असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीने मुसलमानांना द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख व महत्वाचे कारण कोणते? ते राजे होते ते महत्वाचे की ते मुसलमान होते हे महत्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता. शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूंबद्दल किंवा हिंदू धर्मांबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही. इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीने कार्य केले त्या मुलखातील मुसलमान शायांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेले राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत. पारसनीसांच्या मराठे सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम, कुतुब आणि आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहाने मराठ्याची मुलगी केली होती.
बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण सबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारांमुळे हिंदूंबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते. त्याच पुस्तकातील न्यायाधीश रानडे यांच्या उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी म्हणजे मुसलमान या जातीपासून दूरीकरण. बहामनी राज्यात हिंदूंविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य. वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश. याच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव. शक्तीचे समतोल होऊन मराठी शिलेदारास बढत्या. बादशहाचे हिंदू मुलींशी शरीरसंबंध झाल्यामुळे हिंदूंची दरबारावर पडलेली छाप. बाटलेल्या हिंदूंचे स्वजातीवरील उत्कट प्रेम. या सर्व कारणांमुळे दक्षिणेतील बादशहाच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णू भाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी याच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते? हसन जाफर हा नावाचा मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कुणा ब्राह्मणाकडे पूर्वायुष्यात नोकरी करत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाच्या पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाच्या महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्यानं बादशहाविरुद्ध बंड केले व महाराष्ट्रात स्वतःचं राज्य स्थापन केलं. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचे नाव अर्धे मुसलमान व अर्धे हिंदू असे हसन गंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास बहामनी म्हणजे ब्राह्मणांशी संबंधित असे म्हणू लागला. हिंदू मुस्लिम संबंध शत्रुत्वाचे व टोकाच्या शत्रुत्वाचे असते तर ते तसे घडले नसते. जोवर त्यांच्या राज्याला हिंदूंकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरकार त्यांच्या राज्याला मदतच करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंसंबंधी सहिष्णू होते. राज्यालाच जर धोका निर्माण झाला तर मुस्लिम असो की हिंदू ते असहिष्णू होते. हिंदू की मुस्लिम हे महत्वाचे नव्हते, राज्य महत्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने दिने-ई-लाही या नावाने एक नूतन संमिश्र धर्मस्थापनाचा प्रयत्न केला. त्या काळी सांस्कृतिक एकता बऱ्या प्रमाणात निर्माण झाली होती. तोरडमल या हिंदू प्रधान मुस्लिम राज्याच्या पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलगे ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करीत होते. पंडित राज जगन्नाथांनी एक कथा प्रसिद्ध आहे. शहाजहानच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडितानं आपल्या पदरी यावे व हिंदू राज्यांचे भूषण वाढवावे म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्याला बोलावले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांनी पाठवलेले उत्तर मसालेवाईक आहे. त्याची उत्तरादाखल लिहिले. दिल्लेवेश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरवितो समर्थ परिदीयमाने शाकाय वा थल्लनवा स्थान. माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर दिल्लीचा राजा किंवा जगदीश्वर परमेश्वर या दोघांच्यातच आहे. बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठ मिरचीच्या पुरण्या इतपत राहील. दिल्लीश्वराची जात महत्वाची नव्हती. तो जे देतो आणि जितके देतो ते महत्वाचे होते. शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृतचा जाणकार होता. त्याची बैठक काशींच्या संस्कृत पंडितात असे. त्याच काळी छोद्योग्न उपनिषद व बृहदारण्य उपनिषद, केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावांच्या चालीवर अल्लोपनिषद सारखे लिखाण झाले होते. शेजवलकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाच्या ऐवजी त्यांचाच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता तर या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन
हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे नव्हते. आजची आपली पाने वाचून झालेली आहेत. ठीक आहे, थांबूयात, मग पुढच्या रविवारी भेटू.